साकार अनाथांना सनाथ बनवणारी संस्था। औरंगाबादचे इथले लाईक माइंडेड जे होते, ज्यांना सामाजिक दायित्व काही देण्याची इच्छा आहे, असे आम्ही एकत्र आलो आणि मग या संस्थेची सुरुवात साधारण 94 पासून आम्ही ही केली। आणि मग जेव्हा पहिलं बाळ साकारमध्ये आलं, मग ते बाळ आम्ही फॉस्टर केअरमध्ये म्हणजे तात्पुरत्या संगोपनासाठी एक आम्ही असं दाम्पत्य घर शोधलं आणि त्यांच्याकडे ते बाळ आम्ही ठेवलं। आणि एका बालकापासून सुरू झालेला हा कर्मयज्ञ अविरत चालू आहे। आज संस्थेला एका वेळी 20 बालकं सांभाळण्याची शासकीय परवानगी आहे। आज आम्ही आमच्या कामानंतर सरकारने आम्हाला परदेशात दत्तक विधान करण्याची सुद्धा परवानगी दिलेली आहे। 2 दशकांच्या वाटचालीत साकारनं सुमारे 350 निराधार बालकांचं दत्तकाद्वारे पुनर्वसन केलं आहे। अलीकडेच शासनानं साकारला स्पेशलाइज्ड अडॉप्शन एजन्सी म्हणून मान्यता देऊन सन्मानित केलं आहे। We've been really impressed by the ambience, facilities, passion by which the people here are working. I think Sakar is very professional and very dedicated and passionate people who are into this, taking the child care and fostering and everything. आर्थिक दुर्बल स्लो लर्नर मुलांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साकारने लक्ष हा प्रकल्प सुरू केला आहे। क्षितिजच्या प्रोजेक्टद्वारे कुमारवयीन मुला-मुलींसाठी कुटुंब जीवन शिक्षण या उपक्रमाद्वारे साकार 1.5 लाख मुला-मुलींपर्यंत पोहोचले आहे। देश विदेशातील मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे। अशी बाळं जन्माला येणं आणि निराधार अवस्थेत साकार संस्थेत दाखल होणं हे निश्चितच सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचं द्योतक आहे। अशा कारणांसाठी साकारसारख्या संस्थांची गरज न पडणं हा दिवस समाजासाठी निश्चितच चांगला ठरेल आणि म्हणूनच आमचं असं ठाम मत आहे की साकारच्या कामाची भरभराट होवो अशा शुभेच्छा आम्हाला कृपया नको।